नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. हे 7-8 सवयी सांगणार आहे, ज्या चुकीच्या आहेत. त्या तुम्ही चुकीच्या सवयींमुळे ना तुमच्या गाडीचं आयुष्य कमी होतं. मग ते ड्रायव्हिंगबद्दल असो किंवा गाडीच्या काळजी घेण्याबद्दल असो किंवा तुमचे पॅसेंजर तुमच्या गाडीमध्ये पर्यंत असो. तर काही ज्या मिस्टेक्स आहेत ना, तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. नंबर 1 जी कुठली मिस्टेक आहे ना, ते बऱ्यापैकी लोकं इग्नोर करतात, म्हणजे इंजिन ऑइल कधीच चेक करत नाहीत. ओके. याच्यामध्ये तुम्हाला ना इंजिन ऑइल चेक करायचे. ही डिपस्टिक काढा. ओके. डिपस्टिक काढल्यानंतर तुम्हाला चेक करायचं की इंजिन ऑइल आहे की नाही प्रॉपर फुल आणि लोच्या मध्ये. ओके. फुलच्या वर असेल तर कमी करा, लो असेल तर टॉपअप करा. बरेच वेळा असं पाहिलंय की लो ऑइल असतं आणि तुम्ही गाडीत चालवत असता. बघा, इंजिन कधी चांगलं काम करेल त्याच्यामध्ये ना ऑइल असेल आणि प्रॉपर लुब्रिकेशनच तुमच्या गाडीचा परफॉर्मन्स, ओके, मायलेज सगळं काही व्यवस्थित ठेवतं. नाहीतर अनइव्हन विअर अँड टिअर होईल आणि नंतर मोठा खर्च पडू शकतो. अननेसेसरी इंजिन सुद्धा सीज होण्याचे चान्सेस आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर सेकंड जी मिस्टेक आहे ना मित्रांनो, वॉशर टँकमध्ये कुठल्याही प्रकारे पाणी ठेवत नाहीत. पहिल्यांदा काय करायचं ना, पाणी तर असलं पाहिजे, त्याचसोबत आहे ना याच्यामध्ये आहे ना वॉशरचं, ओके, प्रॉपर वॉशर फ्लुइडच असलं पाहिजे. शॅम्पू-बिम्पू अजिबात यूज करू नका याच्यामध्ये. ओके. जी वॉशर फ्लुइड असतं ना ते टाका किंवा वॉशरची जी आपण म्हणतो ना एक प्रकारची टॅबलेट येते ना, ती तुमच्या वॉशर टँकमध्ये टाका. जेणेकरून आहे ना चांगला फोम तयार होणार आहे आणि हे जे वायपर वापरता ना, ओके, हे जे वायपर्स आहेत ना मित्रांनो, ते ड्राय राहणार नाहीत. नाहीतर त्या वॉशर टँकमध्ये पाणी नाहीये, ओके, किंवा तो वॉशर फ्लुइड नाहीये, याच्यावर आहे ना मायनर स्क्रॅचेस येतात आणि रात्री ग्लेअर तयार होतो. त्यामुळे मित्रांनो, कधीच आहे ना वायपर विदाऊट वॉशर फ्लुइड वापरू नका, नाहीतर विंडशील्ड खराब होईल. नेक्स्ट मोठी मिस्टेक करतात. बरेच लोक आहे ना टायर आहे ना अगदी गोटा होस्तोपर्यंत वापरतात. अरे, जर टायर गोटा झाला तर ग्रिप कशी मिळेल, आणि ग्रिप नाही मिळाली तर गाडीचं ब्रेकिंग डिस्टन्स आहे ते वाढेल. अननेसेसरी मित्रांनो ॲक्सिडेंट होऊ शकतो. सो ऑल्वेज रिमेंबर, टायर जर चेंज करायचे तर लवकर चेंज करा. मी बोलतो जिथे तुम्ही 50,000 चेंज करा, तुम्ही 40,000 चेंज करा. एवढं जर समजत नसेल तुम्हाला, तर तुम्ही आहे ना ट्रेड विअर इंडिकेटर बघत जा. असे बघा ट्रेड विअर इंडिकेटर आहेत. ओके. हे जर सपाट झाले, ओके, म्हणजे नक्षीकाम आणि हे एकसारखे दिसायला लागले, तर अशा वेळेस तुम्ही चेंज करून टाका स्ट्रेट अवे. जेणेकरून प्रॉपर ग्रिप राहील, परफॉर्मन्स राहील, गाडीची स्टॅबिलिटी राहील आणि ब्रेकिंग डिस्टन्स पण व्यवस्थित राहणार आहे. अजून एक बरेच लोकं जी मिस्टेक करतात ते म्हणजे ब्रेक पॅड्स आहेत ना ते चेंजच करत नाहीत किंवा म्हणतो ना आपण कॅलिपर स्पिनला आहे ना मित्रांनो ग्रीसिंग सुद्धा करत नाहीत. ही मोठी मिस्टेक आहे. सर्व्हिसिंग तुम्ही कुठेही करा हो, ओके. गाडी कितीही जुनी असो, जर तुमचे ब्रेक्सच प्रॉपर नसतील, तर काहीही फायदा नाहीये. नेहमी काय केलं पाहिजे बाबा, की तुमचे जे ब्रेक पॅड्स आहेत ना, ते टाईम टू टाईम चेंज केले पाहिजेत. इन्स्पेक्ट केलं पाहिजे आणि इन्स्पेक्ट केल्यानंतर मित्रांनो, जर डिस्क रोटरवर जर मित्रांनो खराब झाले असेल, ठीक आहे, किंवा कसं होतं ना, धूळ जाते, ब्रेक पॅडमध्ये अडकते आणि त्या धुळीमुळं किंवा तिथल्या पार्टिकल्समुळे ना, ती ब्रेक पॅड जे डिस्क असते ना, त्याच्यावर लायनिंग्स येतात आणि त्याच्यामुळे ना ब्रेकसुद्धा व्यवस्थित लागत नाही. त्यामुळं डिस्कसुद्धा तुम्हाला आहे ना कट केली पाहिजे. त्याच्यानंतर ब्रेक पॅडसुद्धा मित्रांनो क्लीन करून घेतले पाहिजेत आणि जर रिक्वायर्ड असेल तर चेंज करून घ्या. जेणेकरून ब्रेक जर चांगले असतील, तर तुमची गाडी व्यवस्थित राहणार आहे. अजून एक गोष्ट असते, म्हणजे बरेच लोक आहे ना गाडी डेली वॉश करतात, बरोबर? नो डाउट तुम्ही डेली वॉश करा, तुम्हाला जर वाटत असेल. पण त्या डेली वॉशमुळे होणार काय आहे मित्रांनो, गाडीला रस्टिंग पकडतं. सो मी तुम्हाला सांगेन की डेली वॉश करू नका आणि जरी वॉश करत असाल तरी सॉल्ट वॉटर म्हणजे बोरिंगचं पाणी अजिबात वापरू नका. त्याच्यामुळे ना रस्टिंग येतं आणि गाडीचा पेंट डल पडतो. माझी गाडी मित्रांनो 3 वर्ष जुनी आहे. अजूनही गाडी टकाटक आहे. मी केलंय पी-पी-एफ. पण मी पी-पी-एफ करून देखील मित्रांनो महिन्यातून एकदा प्युअरली न्यूट्रल पी-एच शॅम्पू वापरून गाडी वॉश करतो. त्यामुळे गाडी चांगली राहते. सांगायचा असा मुद्दा होता, की याच्यामध्ये जे बर्ड ड्रॉपिंग्स असतात ना, हे हे खूप बेकार असतात. हे आहे ना पूर्ण पेंट खातात. हे हॅसिडिक नेचरमध्ये असतात. मग याच्यामुळे होतं काय, जो पेंट सरफेस आहे ना, तो असा इचिंग सारखा होतो, खरबडीत होऊन जातो. तर हा जो आहे ना सगळ्यात मोठा शत्रू आहे बर्ड ड्रॉपिंग. झाडाखाली पार्क करत असाल, तर वेळची वेळ पुसा. मी हा लगेच पुसणार आहे. बाय द वे, माझ्या गाडीवर पी-पी-एफ आहे. सो आय डोंट हॅव टू वरी अबाउट इट. पण हे जर दिसलं ना, लगेच त्याला काढत जा. अजिबात ठेवू नका. कारण आता मी रात्री गाडी पार्क केली होती, आत्ता असं झालंय. मी काल पण साफ केले होते. सो हा एक मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे. आणि आणखीन एक गोष्ट काय असते माहिती आहे का? अ, बरेच लोक आहे ना ₹500च पेट्रोल लागतात. 500 मला असं म्हणायचे, की नेहमी आहे ना वॉर्निंग लाईट लागते लो फ्युएलची, तरी देखील गाडी चालवत असतात तशीच. आणि त्याच्यामुळं काय होतं ना, की लो फ्युएल जर असेल तर फ्युएल पंप उडतो. बऱ्याच लोकांना असं वाटेल, की मी 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं वापरतोय, माझ्या गाडीचा अजिबात फ्युएल पंप उडला नाही. तुम्ही नशीबवान आहात. पण त्या फ्युएल पंपवर ताण येतो मित्रांनो. कारण त्याला जर ल्युब्रिकेशन पाहिजे आहे ना, तर त्यासाठी आहे ना पेट्रोल एकमेव असा पदार्थ आहे, जो त्याला ल्युब्रिकेट करू. कारण तो डीप असतो. ओके. पेट्रोल इटसेल्फ ॲज अ लुब्रिकंट. ठीक आहे. म्हणून मी म्हणतो
लो फ्युएलवर अजिबात ठेवू नका. जसा रिझर्वची लाईट लागेल लगेच गाडीमध्ये पेट्रोल टाकत जा. तुम्हाला 500च टाकायचे, रिझर्व लागला की 500 टाकत जा, असं करा उद्योग. पण रिझर्वच्या खाली मात्र चालवू नका. आता पॅसेंजर असो, को पॅसेंजर असो, कोणीही असो, बरेच लोक काय करतात ना, डॅशबोर्डवर पाय ठेवतात किंवा मुलाला आपल्या हातामध्ये पकडतात आणि त्याच्यामुळे होतं काय ना, कधी कधी ॲक्सिडेंट होतो आणि जे एअरबॅग्स असतात ना, ते 300च्या स्पीडनं ओपन होतात आणि जर एअरबॅग्स ओपन झाले, पाय असेल तर पाय तुटू शकतो, मुलगा हातामध्ये असेल तर मुलाला सिरियस इंजुरी होतात. तर ह्या गोष्टी अवॉइड करा. त्याच्याऐवजी आहे ना, चाइल्ड सेफ्टी सीट मित्रांनो इन्स्टॉल करा. जशी मी माझ्या मुलीसाठी इन्स्टॉल केली, तिथे आपल्या मुलाला ठेवा, सेफ राहणार आहे. तुम्ही जर सेफ्टी क्रॅश टेस्ट जरी पाहिली असेल तर चाइल्ड सेफ्टी सीट ही इन्स्टॉल केलेली असते, तरच त्याच्यानंतरच तुम्हाला आहे ना चाइल्ड सेफ्टीचं रेटिंग आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर ही सुद्धा मिस्टेक आहे, जे बरेच लोक करतात ड्रायव्हिंग असताना. आणि अजून एक जी मिस्टेक असते मित्रांनो, ती गाडी वेळच्या वेळ सर्व्हिस करत नाहीत. ओके, बघा कंपनीचं जे शेड्यूल ठरलेलं आहे 10,000चं, तर 10,000ला तुम्ही शेड्यूल फॉलो करत जा. ओके, अननेसेसरी स्किप करू नका. ह्या काही ज्या ड्रायव्हिंग हॅबिट्स होत्या, ड्रायव्हिंग मिस्टेक्स होत्या, ज्या म्हणतो ना वाईट सवयी आहेत, त्या नकळत आपल्याला लागलेल्या असतात. त्या जर गाडी चांगल्या कंडिशनमध्ये ठेवायची ना, तर ते अव्हॉइड केलं पाहिजे. आता तुम्ही बघा, माझी गाडी ऑल्वेज बेस्ट कंडिशनमध्ये असते. का असते? कारण मी काळजी घेतो. भले माझी गाडी ॲक्सिडेंट झाला, तरी मी त्या गाडीला रिपेंट करतो. रिपेंट केल्यावर त्या गाडीला प्रॉपर कोटिंग करून घेतो. ओके, आणि जरी कोटिंग नाही झालं, तरी एक चांगलं पॉलिशिंगचं यूज करून घेतो, जेणेकरून गाडी नेहमी मेंटेन राहील, चांगल्या कंडिशनमध्ये राहील. ऑइल नेहमी चेक करतो. टायर प्रेशर नेहमी मी चेक करत असतो. ह्या चांगल्या सवयी आहेत ना, त्या आपल्याला फॉलो केल्या पाहिजेत. हे शॉर्टमध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला होता मित्रांनो, की ज्या चुकीच्या ड्रायव्हिंगमुळे गाडीची हालत खराब होते. ओके, गाडी तुमच्याशी बोलते नेहमी मित्रांनो. सस्पेन्शन पण तुम्हाला नेहमी चेक केलं पाहिजे. 3 वर्ष, 4 वर्षाला बॅटरीसुद्धा तुम्हाला नेहमी चेक केली पाहिजे. ओके, कारण तुम्ही जेवढे सेल देताय तसं बॅटरीचं आयुष्य कमी होत राहतं, हे तुम्हाला पण माहीत असेल. तर 3 वर्ष असेल, 4 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, बॅटरीची लाईफ असते 2 वर्षाची, म्हणजे सॉरी वॉरंटी असते. तर तुम्ही ना 2-2 वर्षाला चेक करत जा ना. कधी-कधी असे मी केसेस बघितलेत, 2 वर्ष झालाय आणि 1 महिन्याला तुम्ही माझ्याकडे घेऊन येता कंप्लेंट. अहो, माझी गाडी चालूच होत नाही आणि बॅटरी डेड झालेली आहे. सो हे अव्हॉइड करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे मित्रांनो? बॅटरी वेळेशिवाय चेक केली पाहिजे. त्याचं व्होल्टेज चेक केलं पाहिजे, बरोबर? नाहीतर प्रॉब्लेम येतील. वायपर मित्रांनो तुम्हाला वेळच्या वेळ चेंज केले पाहिजे. ₹600 तर गोष्ट आहे. तुम्ही असेच खराब झालेले वायपर वापरता आणि देन विंडशील्डसुद्धा मित्रांनो खराब होते. ओके, तर हे अव्हॉइड करा. ओके. मी अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. जे बऱ्याच वेळा काय होतं ना, की जे बिडिंग्स असतात ते खराब होतात किंवा जेव्हा तुम्ही विंडो वर खाली करता ना, तर ताण पडत असतो. त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ मी आवर्जून घेऊन येणार आहे मित्रांनो. तर शॉर्टमध्ये हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.